त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा काल आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे की आमच्याकडे शिवसेनेचे 22 आमदार आहेत आणि संजय शिरसाट म्हणतात की त्या उद्धव ठाकरे गटाचे आमच्याकडे 13 आमदार आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीच्या याच्यावरती कसं बघताय याच्यावर? कोण म्हणाले 22 आमदार कोणाकडे आहे? आदित्य ठाकरे बोलले की शिंदे गटाचे 22 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि संजय शिरसाट म्हणतात की ठाकरे गटाचे 13 आमदार आमच्या संपर्कात आहेत. एवढ्यासाठीच म्हणाले की सकाळी मी जी स्टेटमेंट केली की भास्करराव जाधव हे सिनियर असताना त्यांना विरोधी पक्ष नेतेपद द्यायची वेळ ज्यावेळी येईल तेव्हा भास्कर जाधव साहेबांचं नाव त्याच्यामध्ये नसेल, दुसरंच नाव पुढे आलेलं असेल. हे काही लोकांच्या वर्मी लागलं म्हणून हे 22 आमदारांचा मुद्दा पुढे आलेला आहे. 22 आमदार नाही, कुठचाही आमदार कोणाच्या संपर्कामध्ये नाही. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने पक्षामध्ये काम करतोय, परंतु त्यांच्यातले किती आमदार आमच्या संपर्कामध्ये आहेत हे तुम्हाला पुढच्या महिन्याभरामध्ये कळेल. आपण पाहतो की या ठिकाणी संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावरती देखील उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे की त्यांचे ठाकरे गटाचे किती आमदार आमच्या संपर्कात आहेत ते आम्ही सांगू, पण या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी काल ज्या पद्धतीने सांगितलं होतं की शिंदे गटाचे 22 आमदार आमच्या संपर्कात आहेत. खरं तर येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे आमदार फोडण्याचं षडयंत्र तर नाही ना, हे या ठिकाणी पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन देवाशीसह स्वप्नील दुधारे, विधान भवन, नागपूर.